अजित पवार यांनी किरीट सोमय्यांना तंबी दिली आहे। सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये असं अजित पवार यांनी म्हटलंय। सोमय्यांच्या मशिदीत जाण्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अजित पवार यांनी असं म्हटलेलं आहे। तर कुठेही चुकीच्या पद्धतीने कारवाई नको असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। अजित पवार यांनी किरीट सोमय्यांना तंबी दिल्याचं पाहायला मिळतं आहे। किरीट सोमय्या यांनी मशिदीमध्ये जाऊ नये असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। सोमय्यांच्या मशिदीत जाण्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। मशिदीवरील भोंग्यांवरून अजित पवार यांची काही महत्त्वाच्या बैठक पार पडलेली होती आणि त्यानंतरच अजित पवार यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। धनंजय, आत्ताच काही वेळापूर्वी बैठक पार पडली आणि त्यानंतर अजित पवार यांचं हे वक्तव्य समोर आलेलं आहे। जर पाहिलं तर याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी किरीट सोमय्या यांच्याशी चर्चा केली होती आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की तुमच्या या अशा गोष्टींमुळे, हस्तक्षेपामुळे जे आहे ते कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडू शकतो। त्यामुळे या सगळ्या संदर्भातली त्यांनी भूमिका मांडली होती, त्यांच्याशी बातचीत केली होती आणि त्यानंतर देखील किरीट सोमय्या जे आहेत ते अनेक ठिकाणी, अनेक मस्जिदींच्या समोर जाऊन तिकडच्या डेसिबल चेक केल्यानंतर तिकडे तक्रार देऊन पोलिसांच्या माध्यमातून तिकडचे भोंगे उतरवण्याचं सातत्याने काम करतात असा आरोप जो आहे तो देखील मुस्लिम काही संघटनांनी आणि मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी केला होता। आणि या सगळ्यानंतर आज बैठक पार पडली। यामध्ये पोलीस महासंचालक होत्या, मुंबई पोलीस आयुक्त उपस्थित होते आणि काही मुस्लिम समाजाचे नेत्यांचं शिष्टमंडळ हे आजच्या बैठकीत सह्याद्री अतिथीगृह येथे उपस्थित होते। त्यांच्यात बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जे मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांनी डेमो सुद्धा करून दाखवला की कशा पद्धतीने आपला आवाज आणि तो किती डेसिबल पर्यंत जातो या सगळ्याचं प्रात्यक्षिक जे आहे ते देखील उपमुख्यमंत्र्यांना त्यांनी दाखवलं। आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर या सगळ्या संदर्भात प्रशासन, राज्य सरकार या सगळ्यावर चर्चा करेल। धनंजय, धन्यवाद आपण दिलेल्या सर्व माहितीसाठी।